नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव गजानन दगडू कोळेकर, राहणार तरंगेवाडी जवळा, तालुका सांगोला. ओके. आपण जे बघतोय हे साधारण तुमच्या किती गायचा गोठा आहे? हे साधारणतः 6 गायचा गोठा आहे. किती? 6 गाय आहेत. आणि 6 गायी असताना तुम्ही जे ह्या वर्षी जे केलेला बदल आहे किंवा जे काय ह्या वर्षी चेंजेस केलं ते कसं काय तुम्ही मिल्क चार्जर कडे वळाला किंवा का चेंजेस केलं? ही काय आलंय, जनावरला जी रोग होते लंपी किंवा ही दगडी ह्या प्रकारे, त्यामुळं मिल्क चार्जर चालू केलं. हा, त्यापासून बदल बराच झाला, कारण जनावरला चमक म्हणा किंवा वैरण खायला फरक पडला. तुम्ही मागाशी अनुभव सांगत होता की ही गाय तुमच्या आजारी पडली, तो अनुभव सांगा ना. ही गाय जी आहे ना, ही गाय जागेवर बसली होती. बरं. त्या जागेवर गायचा विषय संपला होता. म्हणजे व्याल्यानंतर किती दिवसानं ही एक गाय विली ना, 8-10 दिवसात म्हणजे जागेवर बसली, उठतच नव्हती. किती खर्च केला तुम्ही? जवळजवळ 10-11 हजार रुपये घालवलं. 10-11 हजार घालवलं डॉक्टरला. मग काय डॉक्टर काय म्हणले? डॉक्टर होईल म्हणले कव्हर, पण ती काय औषधांना कव्हर झाली नाही. बरं. मग काय म्हणजे तुमची पूर्ण विषय संपला होता? तिला मिल्क चार्जर चालू केल्यावर 8-10 दिवसात तिला फरक पडला बऱ्यापैकी. मिल्क चार्जरची माहिती कशी लागली तुम्हाला? ही युट्यूबला बघूनच लागली. ओके. मग साधारण किती दिवसांनी चालू केलं मिल्क चार्जर? मिल्क चार्जर लगेच चालू केलं. 8-10 दिवसात समजल्यावर माहिती मिळाली, सरांची माहिती मिळाली, सरांचा कॉन्टॅक्ट झाल्यावर लगेच चालू केली. ओके. मग तुम्ही मिल्क चार्जर चालू केल्यावर बदल काय काय जाणवाय चालू झाला? बदल म्हणजे पहिल्यांदा शेणच घट यायला लागलं. शेण घट यायला 3-4 दिवसात शेण घट यायला लागलं. आणि शेणात बदल झाल्या परत एक 10-11 दिवसांनी चमक दिसायला लागली. 10-11 दिवसांनी चमक दिसायला लागली. मग ती बसलेली गाय किती दिवसांनी उठली? ती दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी म्हणजे खायला लागली. म्हणजे वैरण पण खात नव्हती? नाही, वैरण खात नव्हती. मग ती मिल्क चार्जर दिले, वैरण खायला लागली. वैरण खायला लागली का तिचं शेण घट व्हायला लागलं, आणि घट शेण झाल्या का ती गाय उठली. आता साधारण तुमच्या गायच्या आताच्या तिच्या जर बघितलं तब्येतीमध्ये आणि पहिल्या तब्येतीमध्ये जर किती बदल बघितला तर किती बदल झालाय? बऱ्यापैकी 70-80% बदल झाला. 80% बदल झालाय. म्हणजे जी गाय उठणारी नाही ती गाय उठून एकदम खणखणीत झालेली, बरोबर. आणि ही जी जर चमक बघितली तरी एकदम अशी गुळगुळीत झालेली. तर महत्वाचं म्हणजे गुचिड नाहीच, गुचिड पण गेले. म्हणजे तुम्ही मिल्क चार्जर तिला उठ नाही म्हणून चालू केलं, मिल्क आणि गुचिड गायब झाली. आता ही जे अनुभव आहे, ही जर अनुभव तुम्ही शेजाराच्याला वगैरे सांगितलं, खरं वाटतंय त्यांना? नाही, खरं वाटत नाही. काय वाटतं त्यांना? नाही, खरं वाटत नाही. काय वाटतं त्यांचं? ते वाटते महाग आहे म्हणते ती. महाग म्हणते ती. तुम्हाला म्हणजे जी वापरत नाही ती त्यांना महाग वाटणार, आणि वापरल्यावर त्यांना फरक पडला, त्यांना स्वस्त वाटते. म्हणजे ऐक्यू गोष्ट महाग असते, आणि जी ज्यावेळेस सत्यात आपण वापरतो त्यावेळेस आपल्याला स्वस्त. ओके. तर इतर जे शेतकरी आहेत किंवा आता तुमच्या सांगोला तालुक्यामध्ये दुग्ध व्यवसाय खूप आहे तुमच्या भागामध्ये, त्या शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता? नाही, कसं आहे, मिल्क चार्जर वापरलं ना, रिझल्ट लवकर नाही पण टकाटक रिझल्ट आहे. रिझल्ट अडचण नाही, फक्त दम काढला पाहिजे, कारण 15-20 दिवस थांबावं लागते. म्हणजे ज्या गायीची जितकी झीज झाली तितक्या वेळ पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय तिचं रिझल्ट येत नाही. म्हणजे आता तुम्ही दुसरी गायला पण सगळ्या गायला चालू केलं, तर तुमच्या गायला आता त्या गायची केस निघून चालली, बरोबर. तिच्या अंगावरची केसाची उभा राहत होती ना, ती पूर्ण क्लिअर झाली. आता म्हणजे उभा राहणारी केस सुद्धा पूर्ण क्लिअर झाली. तर दुधामध्ये जे आपण बघतो फरक पडायला पाहिजे किंवा फरक मिळाला पाहिजे, तर त्याच्या मागे काय रहस्य असते? दुधाचं कसं आहे माहिती का, दुधाचं फॅट आणि एसएनएफ ही वाढायला पाहिजे. आता ह्याच्यापासून कसं आहे, आता फॅट 4-0 लागते. पहिली किती लागायचे? ती 3-5 लागत होती. 3-5, आता 4-5 पॉईंट वाढली. 5 पॉईंट. दरामध्ये किती बदल झाला? दरात कमी 2 रुपये तर बदल झाला. म्हणजे 2 रुपये दर वाढला. तर मला सांगा, आता जे आपण दुग्ध व्यवसायामध्ये जी शेतकऱ्यांचा खर्च होतोय डॉक्टरवर, ते किती कमी झाला तुमचा? डॉक्टरचा खर्च आता होता पहिला, मिल्क चार्जर केल्यापासून 99% डॉक्टर नाही, कमीच केलाय. म्हणजे तुम्ही भरायलाच बोलवताय? नाही, जास्त नाही. म्हणजे इंजेक्शन गोळ्या औषधाला डॉक्टरच नाही. असे जर आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये जर फायदा झाला किंवा असे जर आपला दुग्ध व्यवसायामध्ये बिगर डॉक्टरचा जर दुग्ध व्यवसाय झाला तर परवडायला तोट्यात येईल? नाही, परवडणार. 100% परवडणार. आता जे आपला खर्च होतोय ती गोळी पेंड आणि डॉक्टरलाच होतोय. गोळी पेंड डॉक्टरला तर भरपूर खर्च होते. दगडी झालं तर तिला 2-3 हजार रुपये सोड लागतील.
मिल्क चार्जर चालू झाल्यापासून दगडी झाला का हो? नाही नाही, बरं 99% झालाच नाही. म्हणजे पूर्ण 100% समस्या क्लिअर झाली. हा क्लिअर. आता ज्यावेळेस तुम्ही युट्यूबला बघत होता म्हणजे हे व्हिडिओ, त्यावेळेस तुम्हाला खरं वाटायचं का ही खरं वाटाय ना? मी 2 बकेट चालल्यावर युट्यूबला बघून 3रं बकेट आणलं, काय रिझल्ट दाखवना म्हणून 3रं बकेट मागवताना मी बघितलं आधी 2-3 व्हिडिओ बघितले रामसरजी आणि मग आणला. म्हणजे प्रत्येकच गायला लगेच रिझल्ट असं नाही. म्हणजे ज्या गायचं जितकी झीज झाली ती भरून निघायला जितका वेळ लागेल त्यानुसार तुम्हाला रिझल्ट आहे. रिझल्ट नाही, पहिल्यांदा एका गायला चालू करायला पाहिजे, कारण सगळ्याला चालू रिझल्ट लवकर येत नाही. कारण की एक बकेट एका गायला कमीत कमी 1-1.5 बकेट तर पूर्ण व्हायला पाहिजे. 2 बकेट लागतील एका गायला. 2 बकेट चाललं का रिझल्टची अपेक्षा करायची. बरोबर. त्याशिवाय रिझल्ट नाही. म्हणजे रिझल्ट जर पाहिजे असेल तर 2 बकेट एका गायला चालले ना, रिझल्ट 100% येणार. म्हणजे एक पुढा आणायचा आणि रिझल्ट मागायचा असं कोणी करायचं नाही, होतच नाही. आणि म्हणजे काय होतं, आपल्या गायची जी झीज आहे त्या गायची झीज भरून निघायला तुमचे 2 बकेट जातील आणि तिथनं पुढं आपल्या गायला चांगलं उत्पन्न देण्यासाठी पुढचं नियोजन होतं. आता जे आपण जे शेण बघतोय असं पहिलं शेण असायचं का? नाही, शेण पातळ होतं. ही घट आहे एकदम अशी साडा. आता हे शेण माशी बसतच नाही. बर. आता आपण इथं बघतोय तर अजिबात इथं कसली माशी नाही. पहिले किती माशी असायचे? माशी उशीर भरपूर होत. आता पूर्ण कमी झालं. आता काहीच नाही. जे आता जे शेतकरी आहेत दुग्ध व्यवसाय करणार त्यांना काय संदेश देऊ इच्छित आहे? नाही, कसं आहे माहिती का, सगळ्यांनी मिल्क चार्जर वापरलंच पाहिजे. कारण मिल्क चार्जर वापरल्याशिवाय गायची तब्येत आणि दूध हे दोन्ही मिळालं पाहिजे. कारण नुसतं दूध येऊन फायदा नाही, तब्येत बी पाहिजेच. तब्येत महत्वाची असं आहे. तुम्ही ह्याच्या आधी पण मिनरल मिक्सचर ही कंपनी चालला असेल? सगळं चाललंय, बऱ्याच कंपनी चालले. बर. किती वर्षापासून दुग्ध व्यवसाय करताय? तरी झाली 2 वर्ष तर झाली. म्हणजे तुमच्याकडे जनावर किती वर्षापासून आहे? जनावर 10-11 वर्षापासून आहे. 10-11 वर्षापासून. असा रिझल्ट कधी बसला होता? नाही, आता सुरुवातीलाच बसला. आता म्हणजे किती तुम्ही मिनरल मिक्सचर चारली, बरंच काय केलं, पण असं कधी रिझल्ट भेटला नाही. दुधापेक्षा मला जी त्याची बॉडी जी आहे ना, बॉडी मेंटेन व्यवस्थित झाली. हा रिझल्ट महत्वाचा आहे. दूध निघणारच आहे बरोबर, पण मेन म्हणजे गायची तब्येत चांगली राहिली पाहिजे. तब्येत चांगली झाली. आपण जर युरिया जरी थोडा तुमच्या पिंडीत टाकला तरी सुद्धा दूध निघेल, पण गाय टाकून द्यावं लागेल थोड्या दिवसात. बरोबर आहे. आता ह्या गायला पूर्ण ही एकदम मरायला लागली होती. बरोबर आहे. म्हणजे डॉक्टरने काय सांगितलं हिला पोटात चालायला सांगितलं. म्हणजे ही जे पोटात तार खेळा गेलाय ही गाय सक्सेस होणार, हिचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करावं लागेल. मग हे ऑपरेशन केलं काय केलं? नाही, ऑपरेशन काय केलंच नाही. मग काय मिल्क चार्जर चालू. मिल्क चार्जर चारलं ना, ऑपरेशन गायब झालं. ऑपरेशन केलंच नाही. सध्या मिल्क चार्जर बऱ्यापैकी कव्हर झाले. बघा ही तब्येत जर बघितली पहिली अशी पूर्ण वाळून गेली. वाळून गेली. आज जर बघितलं तर एकदम टणटणीत झाली. आता तुमच्याकडं 2 पहिल्यावर पाड्या येत्या या ना, त्यांचं पण आपण हे बघूया. ह्यांची काय परिस्थिती पहिली? ह्यांची परिस्थिती पहिल्यापेक्षा एकदम सुधारली आता. म्हणजे ह्या पण पूर्ण अशा खराब होत्या. हो, एकदम खराब होत्या. ह्यांची केस लई वाढली होती पहिली. आज जर बघितलं तर हे तेल लावल्यागत झाले ते एकदम चमकदार. एकदम चमक आहे. ह्याला कधी धुलंय हो? नाही, धुळे समजच नाही. 15-20 दिवस त्याला काय धुळीच नाही. पण मला वाटतं सकाळी धुतल्याने वाटतंय. त्याला 15-20 दिवस झाला धुळीच नाही. पण जर ह्याची तब्येत जर बघितली असती गुटी सारखी एकदम चमचमीत झालेली. आणि वैरण वगैरे खायचं काय अनुभव आहे? वैरण सगळी खाते. वैरण जेवढी टाकली संपत्ती. ठीक आहे. आता सर तुमच्या समोरच खायला बघा, कुंडी भरलेली पूर्ण मोकळी झाली. म्हणजे जे काय टाकते ते 100% खाऊन टाकते ते म्हणायचं. ही बघा ना. तर आता जे हे सगळे जर आपण गायी बघितल्या तर एकदम टकाटक झाले ते. तर तुम्हाला कोण मिल्क चार्जर वगैरे कोण उपस्थित करून देतं? सचिन सर आहेत. बर. नमस्कार सर. नमस्ते. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव सचिन बडेंगे. मोबाईल नंबर 951896 4072. तुमचं शॉप वगैरे कुठं? माझं शॉप सांगोला मावल्या. ओके, धन्यवाद.